नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र सकाळचे बुलेटिन. मी आहे सोनाली. पाहूया राज्यातील आजच्या 10 ठळक घडामोडी. सर्वप्रथम अनंत चतुर्दशी. लाडक्या गणरायाच्या विसर्जनासाठी आजच्या राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईपासून नाशिक, पुणे, कोल्हापूरपर्यंत भक्तांची प्रचंड गर्दी दिसते. पोलिसांना मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला असून विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी प्रशासन सज्ज आहे. मुंबईत लालबागचा राजा पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळली. दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला ऐतिहासिक प्रतिसाद मिळत आहे. दर्शनासाठी तब्बल 12 तासांची प्रतीक्षा करावी लागत असून भाविकांचा उत्साह ओसांडून वाहतो. त्यात गणेश विसर्जनाची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर रंगली आहे. तरुणाईच्या जल्लोषाने आणि महिलांच्या सहभागामुळे पुण्याचं वातावरण अधिक रंगतदार झालं आहे. नाशिकमध्ये गोदावरी तटावर विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन आणि विशेष पथक तैनात करण्यात आलं असून गर्दीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. आता वळूया राजकारणाकडे. ओबीसी आरक्षण हा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास पुढील टप्प्यातील आंदोलन अधिक उग्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकरी प्रश्न. मराठवाडा आणि विदर्भात पावसाने दडी मारल्याने पीक धोक्यात आली आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीन आणि कापसाची अवस्था बिकट असून शेतकऱ्यांनी तातडीने मदतीची मागणी केली आहे. प्रशासन पुढे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. साताऱ्यात आरक्षणाच्या प्रश्नांवर आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडलं. महामार्गावर काही तास वाहतूक ठप्प झाली, त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. पोलिसांना आंदोलनकर्त्यांनी समजावून आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्प कामावर स्थानिकांनी रोष वाढवलाय. कामाच्या दर्जाबाबत आणि विलंबाबाबत नागरिकांनी थेट प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोल्हापुरात पूरस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाली आहे. नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाने अजूनही सतर्कतेचा इशारा दिला आहे. आणि शेवटी नागपूर मेट्रो सेवा. प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दररोज प्रवाशांची संख्या वाढत असून नागपूर मेट्रो शहरवासियांसाठी सोयीस्कर ठरत आहे. तर होती आज सकाळची राज्यातील 10 ठळक बातम्या. आणखी अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्र बुलेटिन. धन्यवाद.